हगवणेच्या वकिलाचा अजब युक्तिवाद, वैष्णवीच्या चारित्र्यावर सुद्धा बोट ठेवण्यात आलेला आहे। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असं हगवणे कुटुंबाच्या वकिलाचं म्हणणं आहे। समोरून नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल असं वकिलाने म्हटलंय। प्लास्टिकच्या छडीनं मारहाण याला हत्यार म्हणायचं का, असा सवाल वकिलाने केलेला। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का, असा सवाल वकिलाने केलाय। हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून कोर्टामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी कोर्टामध्ये काय युक्तिवाद केला ते आपण पाहूया। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते। 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता, त्यासाठी ती कॉल करत होती। वैष्णवीला समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल म्हणून तिनं आत्महत्या केली असेल। वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती। वैष्णवीनं अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का, प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत। ते कुटुंब 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी छळ करेल का? हगवणे कुटुंबाचं सोनं घरच्या व्यवसायासाठी गहाण ठेवलंय। सोन्याच्या दागिन्यांविषयी माध्यमांमध्ये चुकीचं सांगितलं जात आहे। निलेश चव्हाण हा आरोपी नाही, त्यानं बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं। वैष्णवीच्या कुटुंबियांच्या वकिलांनी सुद्धा यानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद केला। तो युक्तिवाद सुद्धा आपण पाहूया। वैष्णवीचं चॅट असेल तर ते कोर्टामध्ये का दिलं नाही? वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्या आहेत, त्याचा तपास करायचा आहे। आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यामध्ये शूटिंग असण्याची शक्यता आहे। निलेश चव्हाण अजूनही फरार आहे, त्याचा तपास करायचा आहे। हुंड्यामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं का गहाण ठेवलं याची माहिती घ्यायची आहे। वैष्णवीला मारहाण केलेली हत्यारं हस्तगत करायची आहे। वैष्णवीचा दीर आणि सासरा यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। च्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत, परंतु पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे। यंत्रणा चालू आहे, पोलीस त्याचा योग्य तपास करतील या न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे। त्यांनी किती चिंतोडे उडवले तरी त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही। पण याबद्दल वैष्णवीला समजवलं होतं, तिचे मोबाईल काढून घेतलेले होते। अजिबात असा काही प्रकार झालेला नाही, तिचा मोबाईल कधी काढलेला नाही। त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहित नाही। त्यांना अचानक एखादे फायनान्शियल क्रंच आला, फायनान्समध्ये जर त्यांना आवश्यकता वाटली तर सगळ्या कुटुंबाचे ह्याच्या तिचंच काय, ह्याच्या आईचे, ह्याच्या बहिणीचे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दागिने गहाण ठेवलेले आहेत। आणि तिची जर तक्रार असती दागिने गहाण ठेवण्याबद्दलची तर FIR मध्ये आली असती। 2023ला लग्न झाले, 23 नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी हिच्या घरच्यांनी विकली आहे। तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली, तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे। मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का? त्या मुलीला ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचलावे लागले। बिफोर डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून पैसे उचलले आणि मग त्याच्याकरता आम्हाला आमची जमीन त्याला लिहून द्यावी लागली। त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या 51 तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी 50 लाखाची होती, एवढी आमची ऐपत त्यावेळेला नव्हती। त्यावेळेला आम्ही ॲडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला जेवीसाठी देईल आणि ऑन डॉक्युमेंट तसंच आहे। आम्ही ॲडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे। हुंडा मागितला होता, फॉर्च्युनर मागितली होती, त्यांनी त्यांच्या खुशीने दिली किंवा तिच्यावर काय मारहाण देखील केली नाही। मी पहिल्या बाईटमध्ये पण सांगितलं, मी साक्षीदार आहे स्वतः। त्यांनी 51 तोळे सोनं गाडी ही मागूनच घेतली।